स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वीचा इतिहास नागरिकशास्त्राचा नागरिकशास्त्राचा चौथा धडा मूलभूत हक्क भाग 1 याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे? मूलभूत हक्क म्हणजे काय? तर प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांना अधिकार किंवा हक्क असे म्हणतात. अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून व्यक्तीला संरक्षण मिळाले तरच तिच्या गुणांचा विकास होईल. संविधानाद्वारे अशी पोषक परिस्थिती निर्माण केली जाते. यास मूलभूत हक्क असे म्हणतात. विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पदके, पदव्या दिल्या जातात? तर विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत पुढील पदके व पदव्या दिल्या जातात. संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशी सन्मानाची पदके दिली जातात. पदव्या पद्मश्री, पद्मविभूषण आणि देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून भारतरत्न या पदव्या दिल्या जातात. 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे? तर शोषण थांबविण्यासाठी. शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. बालकांचे शोषण थांबवण्यासाठी भारतीय संविधानाने विशेष तरतूद केली आहे. त्यानुसार बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. त्यानुसार 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी जसे कारखाने, खाणी यासारख्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे. संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत? तर सर्व व्यक्तींना अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून संरक्षण व्हावे असे असते. तरच ती व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करू शकते. संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत. प्रश्न 2. स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चित्रपट्टी तयार करा. खालील वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा. कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मतःच प्राप्त होत नाहीत. तर याचं उत्तर आहे कोणत्याही व्यक्तीला जन्मतःच हक्क प्राप्त होतात. सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकते. त्याचं उत्तर आहे सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून कोणालाही नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही. प्रश्न 4. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर भाषण स्वातंत्र्य, सभा स्वातंत्र्य, संस्था व संघटना स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, भारतभर वास्तव्याचे स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्य. उपक्रम: माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार अशा काही महत्त्वाच्या अधिकारांविषयी वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्यांचा संग्रह करा. तुमच्या परिसरातील इमारतीचे बांधकाम चालू असताना जर लहान बालके काम करताना आढळली तर त्यांच्याशी व त्यांच्या पालकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घ्या व त्या समस्यांचे वर्गात सादरीकरण करा. मित्रांनो, आता बघा, माहितीचा अधिकार आणि शिक्षण क्षेत्राचा अधिकार अशा काही महत्त्वाच्या अधिकारांविषयी वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्यांचा संग्रह करा. तर माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार अशा काही माहितीचा अधिकार RTI आणि शिक्षणाचा अधिकार RTE यासारखे अधिकार नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. माहितीचा अधिकार RTI नागरिकांना सरकारी कागदपत्रे आणि निर्णयाविषयी माहिती मिळवण्याचा हक्क मिळतो. शिक्षणाचा अधिकार RTE 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची हमी सरकार देते. नुकत्याच आलेल्या बातम्या: काही शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी RTI अंतर्गत नागरिकांनी माहिती घेतली. गरीब व वंचित मुलांसाठी शिक्षणाच्या संधी निर्माण करण्यासाठी RTI कायद्याचा प्रभावीपणे वापर झाला. या अधिकारामुळे प्रशासन पारदर्शक होते आणि शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध होते. तुमच्या परिसरातील इमारतीचे बांधकाम चालू असताना जर लहान बालके काम करताना आढळली तर त्यांच्याशी व त्यांच्या पालकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घ्या व त्या समस्यांचे वर्गात सादरीकरण करा. त्याचं उत्तर आहे बांधकामाच्या ठिकाणी लहान मुले काम करताना दिसल्यास त्यांना अनेक गंभीर समस्या भेडसावत असतात. त्या समस्या पुढीलप्रमाणे आहेत: शिक्षणाचा अभाव, शारीरिक आणि मानसिक त्रास, आर्थिक अडचणी, अपघातांचा धोका, भावनिक व सामाजिक परिणाम, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आणि भविष्यातील अंधकारमय परिस्थिती.
धन्यवाद मित्रांनो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन तेही तुम्हाला पाहता येतील. आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन.